Good morning students. Welcome to another online class. ओके, आपण ऑर्गॅनिझम आणि पॉप्युलेशन्स हे चॅप्टर्स सुरू केलेलं आहे. ठीक आहे. आणि या चॅप्टरमध्ये आपण ॲडॅप्टेशन बघत आहोत. ठीक आहे. तर आपण जे 8 ॲडॅप्टेशन बघणार होतो त्याच्यातले 5 ॲडॅप्टेशन आपण लास्ट व्हिडिओमध्ये बघितले. राहिलेले जे 3 आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ठीक आहे. तर पहिलं जे ॲडॅप्टेशन आहे ते आहे ॲडॅप्टेशन नाही आहे ते, तर त्याला आपण म्हणणार आहोत बिहेवियरल ॲडॅप्टेशन्स. ओके. कारण जे आपण पहिले 5 बघितले होते ते होते टू द वॉटर सॅक्रिसिटी, सेकंड ऑक्सिजन लेवल्स किंवा ऑक्सिजन स्ट्रेस, हाय प्रेशर, हाय टेम्परेचर. ठीक आहे. आणि फिफ्थ जे होते दॅट इज अ फिजिओलॉजिकल ॲडॅप्टेशन होते. ठीक आहे. पण काही ॲनिमल्स असतात की ते फिजिओलॉजिकल ॲडॅप्टेशन करू शकत नाही. इन्स्टेड ऑफ दॅट दे परफॉर्म द बिहेवियरल ॲडॅप्टेशन्स. त्यांचं बिहेवियरल ते चेंज करतात ज्यांच्यामुळे ते सर्वाईव्ह. तर हे ॲनिमल जे आहेत ते बिहेवियरल ॲडॅप्टेशन शो करतात. ठीक आहे. बिहेवियरल म्हणजे त्याचं बिहेवियरल ते चेंज करतात ज्याच्यामुळे त्यांचं प्रोटेक्शन होते फ्रॉम द एक्स्ट्रीम ऑर अनफेवरेबल कंडिशनमध्ये. ठीक आहे. तर पहिलं जे आहे आपलं ॲडॅप्टेशन दॅट इज अ बिहेवियरल ॲडॅप्टेशन्स. बिहेवियरल ओके. तर या बिहेवियरल ॲडॅप्टेशनचं जे एक्झाम्पल आहे जे आपल्या NCERTच्या बुकमध्ये दिलेलं आहे ते म्हणजे डेझर्ट लिझार्ड. ओके. एक्झाम्पल जे आहे ते डेझर्ट लिझार्ड. ओके. डेझर्ट लिझार्ड जो आहे तो त्याच्या बॉडीमध्ये फिजिओलॉजिकल चेंजेस न करता किंवा फिजिओलॉजिकल ॲडॅप्टेशन न करता तो बिहेवियरल ॲडॅप्टेशन करतो आहे. ठीक आहे. त्याच्यामागे रिझनसुद्धा आहे कारण की तो कोल्ड ब्लड ॲनिमल्स आहे त्यामुळे तो एवढं मेंटेन्स करू नाही शकत. ठीक आहे. सो इट इज अ कोल्ड ब्लड ॲनिमल्स. आणि तो कोणत्या प्रकारचे बिहेवियरल ॲडॅप्टेशन करतो ते आपल्याला बघायचं आहे. तर हा जो लिझार्ड आहे हा डे टाईमला इनॲक्टिव्ह राहतो आणि नाईटला तो ॲक्टिव्ह होतो. म्हणजे इट इज अ नॉक्टर्नल इन हॅबिटॅट. बघायचं हॅबिटॅट आणि काय केलं आहे नॉक्टर्नल केलं आहे कारण नॉक्टर्नला लाईट टेम्परेचर खूप कमी असते. सो इट इज अ रिमेन इन बरो. ओके. इट रिमेन इन बरो ड्युरिंग डे टाईम. ओके. जेव्हा ड्युरिंग डे टाईम जे एक्स्ट्रीम टेम्परेचर असते किंवा हाय टेम्परेचर असते त्याच्यापासून स्वतःला वाचवण्यासाठी तो काय करतो दिवसभर बरोमध्ये राहतो. ठीक आहे. काही जे लिझार्ड्स आहेत ते बरोचं जे तोंड आहे ते बंद करून ठेवतात त्यामुळे जे टेम्परेचर आहे त्याच्यामध्ये खूप सारा फरक पडतो. ज्या सराउंडिंगचे जे टेम्परेचर आहे इन्व्हायरमेंटमध्ये त्याचं ते आणि त्याच्या बिळामध्ये जे टेम्परेचर आहे त्याच्यामध्ये खूप सारा फरक राहतो. ठीक आहे. आणि हा जो ॲनिमल्स आहे हा कोल्ड ब्लड ॲनिमल असल्यामुळे याचं बॉडी टेम्परेचर चेंज होत राहतं विथ द सराउंडिंग टेम्परेचर. ठीक आहे. आणि तो स्वतःहून त्याचं टेम्परेचर मेंटेन करू शकत नाही. त्याचं बॉडी टेम्परेचर खूप लो झालं असेल तो काय करेल बास्क इन द सन. ओके. म्हणजे तो उन्हात बसेल जोपर्यंत त्याचं टेम्परेचर वाढत नाही आणि त्याचं टेम्परेचर एकदा मेंटेन झालं की ते पुन्हा त्याच्या बरोमध्ये जाईल आणि तिथे राहील. आणि जेव्हा रात्रीची वेळ येईल तेव्हा तो बाहेर पडेल आणि त्याची ज्या डेली ॲक्टिव्हिटीज आहेत फूड सर्चिंग वगैरे वगैरे त्या सर्व तो रात्रीलाच करेल कारण तेवढं टेम्परेचर कमी असते. ठीक आहे. तर हे झालं एक्झाम्पल ऑफ बिहेवियरल ॲडॅप्टेशन्स. ओके. ह्याच्यामध्ये आपल्याला एक रूल्स बघायचा आहे ज्याचं नाव आहे, तर हा रूल आहे ग्लॉजर रूल्स. ग्लॉजर्स रूल. ओके. ग्लॉजर्स रूल जो आहे हा आपल्याला सांगतो की जे काही वार्म ब्लड ॲनिमल्स आहेत दे हॅव more pigmentation in skin, okay, than the other region. Okay.
बघा हे जे वॉर्म ब्लड ॲनिमल्स आहे, पण पर्टिक्युलर त्यांनी सांगितलं आहे की ट्रॉपिकल रिजनमधले जे वॉर्म ब्लड ॲनिमल्स आहेत, ओके, इन द ट्रॉपिकल रिजन्स, त्यांचे स्किनची जी पिगमेंटेशन आहे ती खूप डार्क आहे ॲज कम्पेअर टू द अदर रिजन्स, सब ट्रॉपिक ऑन टेम्परेट रिजनमध्ये. ठीक आहे, याचं रिझन बी तेच आहे कारण की या रिजनमध्ये टेम्परेचर हाय आहे आणि सनलाईटचे ते डायरेक्ट येतात फ्रॉम द सन्स. ठीक आहे, त्यामध्ये अल्ट्रावायलेट रेज जास्त प्रमाणात असल्यामुळे इट इज हार्मफुल टू आवर स्किन और आवर बॉडी. तर आपल्या स्किनमध्ये जे मेलॅनिन पिगमेंट्स आहेत ते या अल्ट्रावायलेट रेजला ॲब्झॉर्व करून घेतात. ठीक आहे, तर जास्त प्रमाणामध्ये इन्काउंटर होत असल्यामुळे अल्ट्रावायलेट रेजसोबत त्यांच्या स्किनमध्ये काय राहतं, मेलॅनिनचं पिगमेंट जास्त राहतं, त्यांच्यामुळे त्यांचा कलर जो आहे तो डार्क राहतो ॲज कम्पेअर टू द अदर रिजन्स, कारण अदर रिजनमध्ये ट्रॉपिकल रिजनपेक्षा टेम्परेचर कमी आहे. ठीक आहे, नेक्स्ट ॲडॅप्टेशन आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे इकोलोकेशन्स. इकोलोकेशन म्हटल्यानंतर पहिला जो ॲनिमल आपल्या माइंडमध्ये येतोय तो म्हणजे बॅट्स. ओके, तर बॅट्स काय करतात, ते डे टाईमला इनॅक्टिव्ह असतात कारण त्यांचं जे प्रे आहे ते रात्रीच्या वेळेस ॲक्टिव्ह राहते. म्हणजे बॅट जे आहे ते नॉक्टर्नल हॅबिटॅटमध्ये आहे आणि त्यांनी नॉक्टर्नल हॅबिटॅट काय चूज केलेलं आहे, टू कॅप्चर देअर फूड्स. ओके, पण रात्रीच्या वेळेस अंधार असल्यामुळे त्यांना फ्लाय करता येत नाही, अडथळा येऊ शकतात, पण तिथे त्यांना फ्लाय करता यावा यासाठी त्यांनी एक ॲडॅप्टेशन केलेलं आहे. आणि ते ॲडॅप्टेशन म्हणजे काय, दे इमिट्स द ultraviolet rays, okay, particularly the sonar, and they perceive after reflection on object. खूप सिम्पल्स आहे, तुम्हाला माहीतसुद्धा असेल की रात्रीच्या वेळेस हे बॅट जे फ्लाय करतात ते कशा प्रकारे फ्लाय करतात, त्यांना रात्रीच्या वेळेस दिसत नाही, त्यांचं प्रे कसं ते ओळखतात, त्यांना कसं पकडतात ते सर्वांना आपल्याला माहिती आहे की ते एक प्रकारचा रेज इमिट करतात. ओके, आणि ही जी रेज असतात ते सोनार रेज असतात आणि सोनार रेज जेव्हा एखाद्या भिंतीवरती एखाद्या ऑब्जेक्टवरती पडतात तिथून ते रिफ्लेक्ट होतात आणि रिफ्लेक्ट झाल्यानंतर त्याला ते कॅप्चर करतात. कॅप्चर केल्यानंतर ते ठरवतात की किती वेळ त्या रेजला लागलेला आहे वापस येण्यासाठी आणि त्या वेळेनुसार ते ठरवतात की ते ऑब्जेक्ट त्यांच्यापासून किती दूर आहे. ठीक आहे, अशा प्रकारे ते त्यांच्या प्रेचा सुद्धा पाठलाग करतात किंवा त्यांच्या फ्लाईंगमध्ये येणारे जे काही अडथळे आहेत त्यांना ते ओळखतात आणि रात्रीच्या वेळेस फ्लाय करतात. तर त्याला आपण म्हणतो इकोलोकेशन. ठीक आहे, याचे जे एक्झाम्पल्स आहेत खूपच सिम्पल आणि चांगले एक्झाम्पल्स आहेत जे आपल्याला पाठ करायची आवश्यकता नाही. पहिलं एक्झाम्पल म्हणजे डॉल्फिन. म्हणजे कारण आपल्याला बॅट तर माहितीच आहे, डॉल्फिनसुद्धा अशा प्रकारचं इकोलोकेशनचा यूज करते स्विमिंग करण्यासाठी वॉटरमध्ये. त्याच्यानंतर बॅट आहे, बॅटमध्ये एक एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे ते आहे म्हणजे हॉर्स शूज बॅट. ओके, ही जी स्पीसीज आहे याचा एक्झाम्पल आपल्या एनसीईआरटीच्या बुकमध्ये दिलेला आहे, हॉर्स शूज बॅट. ठीक आहे, आणि तिसरा जो ॲनिमल्स आहे तो आहे व्हेल. ओके, तर व्हेलला सुद्धा नाव आहे ते म्हणजे टूटेड व्हेल्स. ओके, टूटेड व्हेल. ओके, तर इथे आपल्याला 3 एक्झाम्पल माहीत असणे गरजेचं आहे, डॉल्फिन, बॅट आणि व्हेल्स. ओके, नेक्स्ट जे आहे आपलं ॲडॅप्टेशन दॅट इज अ अँटी प्रिडेक्टर ॲडॅप्टेशन. ओके, म्हणजे प्रेने प्रिडेटरपासून वाचवण्यासाठी केलेलं जे काही ॲडॅप्टेशन आहे ते ॲडॅप्टेशन आपल्याला बघायचं आहे. एनसीईआरटीच्या सिलेबसमध्ये हे ॲडॅप्टेशन दिलेलं नाही आहे, पण याच्यावरती आपल्याला एक्झाममध्ये क्वेश्चन्स येत राहतात. ठीक आहे, आणि आपल्याला जर 350चा पल्ला पार करायचा असेल तर आपल्याला हे टॉपिक घ्यावंच लागेल. ठीक आहे, लेट्स सी स्टुडंट्स, नेक्स्ट आणि लास्ट जे आहे ते म्हणजे अँटी प्रिडेक्टर ॲडॅप्टेशन. अँटी प्रिडेक्टर ॲडॅप्टेशन्स. ओके,
हे ॲडॅप्टेशन कोण करते? तर हे ॲडॅप्टेशन प्रे करत असतात अगेन्स्ट द प्रिडेक्टर. ओके. तर या ॲडॅप्टेशनमध्ये आपल्याला 3 प्रकारचे ॲडॅप्टेशन बघायचं आहे. पहिलं जे आहे तो आहे कॅमोफ्लॉज. यालाच दुसरं नाव दिलेलं आपण. याचं दुसरं नाव जे आहे ते आहे क्रिप्टिक कलरेशन. ओके. तर हे जे ॲनिमल्स आहेत, हे ॲनिमल्स पर्टिक्युलर त्या रिजनमध्ये ज्या ठिकाणी ते असतील, ज्या हॅबिटेटमध्ये ते असतील, आणि त्यांना जर माहीत असेल की आता आपण प्रिडेक्टरच्या कॉन्टॅक्टमध्ये येणार आहोत किंवा प्रिडेक्टर तिथे त्यांना दिसला असेल, तर सराउंडिंग जे काही ऑब्जेक्ट असतील किंवा जे काही प्लांट असतील त्यांच्या स्वरूप ते स्वतःच्यामध्ये चेंजेस करतात. मग ते लीफसारखे, स्टिकसारखे किंवा स्टोनसारखे स्वतःमध्ये कलर चेंजेस करून घेतात आणि तिथे त्या बिलकुल असे एक स्वरूप होतात की ते ओळखलेसुद्धा जात नाही. त्यामुळे अशा प्रकारे ते स्वतःला प्रिडेक्टरपासून वाचून घेतात. ठीक आहे. तर त्याला म्हणतो आपण कॅमोफ्लॉज किंवा मग क्रिप्टिक कलरेशन्स. ओके. आणि याचं बेस्ट एक्झाम्पल जे आहे ते म्हणजे तुम्हाला सर्वांना माहीत असेल ते आहे कॅमिलॉन. कॅमिलॉन हा जो आहे हा इट इज अ लिझर्ड. ओके. तो जिथे असेल त्या प्रकारचा कलर तो लगेच स्वतःमध्ये तयार करून घेऊ शकतो. ठीक आहे. सर्ट आउट आपण याला. दुसरं एक्झाम्पल आहे प्रेइंग मॅन्टिस. प्रेइंग मॅन्टिस. ओके. बेस्ट एक्झाम्पल जे आहे ते म्हणजे ग्रास हॉपर. तर हे 3 एक्झाम्पल आहे कॅमोफ्लॉजचे, जे त्यांच्या सराउंडिंग जे नेचर आहे त्यांचं ते पर्टिक्युलर काय करतात, मिमिक करतात आणि त्यामुळे तिथे ओळखू शकत नाही. ठीक आहे. जे नेक्स्ट जे आहे ते म्हणजे वॉर्निंग कलर्स. वॉर्निंग कलरेशन. ओके. जे काही ॲनिमल स्वतःला प्रिडेक्टरपासून वाचवण्यासाठी काही वेपन्स तयार करतात. कोणाकडे काही हत्यार असतात, पंजे असतील, दात असतील वगैरे. काहींच्याजवळ पॉयझन राहते, विष राहते. ठीक आहे. पण ते आहे तो खतरनाक आहे तो प्राणी, हे ते शो करण्यासाठी ते स्वतःवरती एखादा डार्क कलर तयार करून घेतात की तो कलर बघूनच प्रिडेक्टर समजून जातात की ह्याची शिकार करायची नाही आहे कारण का खूप डेंजर आहे. ठीक आहे. जसं की फ्रॉगमध्ये. ठीक आहे. तर इट शो द ब्राईट कलर्स. इट शोज ब्राईट कलर. ओके. स्नेकमध्ये सुद्धा जे खूप विषारी साप असतात त्यांचा कलर खूप ब्राईट असतो. त्याला त्याची ब्राईटनेस बघूनच बरेचसे ॲनिमल्स त्याला घाबरतात आणि त्याच्यापासून दूर राहतात आणि स्वतःला वाचवतात. तर ते एक प्रकारसुद्धा त्याचे एक ॲडॅप्टेशन्स आहेत आणि इट इज हायली टॉक्झिसिटी. त्यांच्यामध्ये खूप टॉक्झिसिटीसुद्धा असते आणि ती टॉक्झिसिटी शो करण्यासाठी ते ब्राईट कलर शो करतात. ठीक आहे. याचं एक गुड एक्झाम्पल जे आहे ती म्हणजे डार्ट टोड. ओके. डार्ट टोड ही तुम्हाला ट्रॉपिकल रेन फॉरेस्टमध्ये मिळणार. ठीक आहे. ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट इन साऊथ अमेरिका. इतके कलरफुल हे टॉड असतात की त्यांना बघून कोणीही त्याला उचलण्याचा किंवा पकडायचा प्रयत्न करेल, पण त्यांच्या स्किनमधून अशा प्रकारचे एक टॉक्झिक सबस्टन्स सिक्रेट होतो की त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये जर आपण आलात तर ते आपल्या जीवासाठी सुद्धा खतरनाक आहे. ठीक आहे. आदिवासी लोक त्या टोडच्या त्या विषाचा उपयोग शिकार करण्यासाठी सुद्धा करतात. ठीक आहे. नेक्स्ट जे ॲडॅप्टेशन आहे त्याला आपण मिमिक्री म्हणतो आणि मिमिक्रीसुद्धा तुमच्या चांगल्या फॅमिलियर असेल किंवा ओळखीत असेल की मिमिक्री कशाला म्हणतात. जसे बरेचसे आर्टिस्ट जे असतात ते मोठमोठ्या कलाकारांची मिमिक करतात आणि त्यांचं पोट ते भरतात. त्याचप्रकारे काही ॲनिमल जे असतात ते डेंजर ॲनिमलचं मिमिक्री करतात. त्यामुळे त्यांचे जे प्रिडेक्टर्स आहेत ते त्यांना घाबरतात आणि त्यांची शिकार करण्यापासून दूर राहतात. अशा प्रकारे स्वतःला ते प्रोटेक्ट करतात. ठीक आहे.
मिमिक म्हटल्यानंतर किंवा मिमिक्री म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये दोन ऑर्गॅनिझम येतात. एक म्हणजे ज्याची मिमिक्री केली जाते तो, आणि जो मिमिक्री करतो तो. ठीक आहे. तर एक असतो मॉडल आणि दुसरा असतो मिमिक. ओके. म्हणजे एखादा आर्टिस्ट असेल, जसं की एखादा आर्टिस्ट असेल आणि तो एखाद्या हिरोची मिमिक्री करत असेल, जसं अमिताभ बच्चनची मिमिक्री करत असेल, तर इथे अमिताभ बच्चन मॉडल झालेला आहे आणि तो आर्टिस्ट जो असेल तो मिमिक असेल. ठीक आहे. त्याला म्हणतात मिमिक्री. ओके. मिमिक्रीमध्ये सुद्धा दोन प्रकारची मिमिक्री आहे आणि दोन्ही मिमिक्रीची जे नावं आहेत, पॅटिन्सन्स आणि मुलरन मिमिक्री, हे एका सायंटिस्टचे नाव आहेत. या सायंटिस्टच्या नावावरून ते नाव दिलेले आहेत. स्टुडंट्स, याच्यामध्ये आणखी एक एक्झाम्पल जे म्हणजे मोनारेज बटरफ्लाय. मोनारेज बटरफ्लाय. ओके. दिसायला खूप सुंदर अशी बटरफ्लाय आहे की त्या कलरला पण कोणतेही बर्ड त्याच्याकडे अट्रॅक्ट होऊन त्याला खाणार. पण ही जी बर्ड आहे ही कशी आहे, टॉक्झिक आहे. जिला जर कोणी खाल्लं, कोणत्या बर्डने जर खाल्लं असेल तर की त्याला वॉमिटिंग होईल किंवा विषबाधा होईल. ठीक आहे. त्याचबरोबर ही जी आहे ती डिसटेस्टफुल आहे. डिसटेस्टफुल आहे म्हणजे खायला कोणाला आवडत नाही. एकदा जर कोणी खाल्ली असेल तर पुन्हा ती दिसल्यानंतर तिचा खायचा विचार कोणी करणार नाही. ठीक आहे. तर दोन एक्झाम्पल याच्यामध्ये मला लक्षात ठेवायचे. आणि आपला जो पॉईंट चालू होता मिमिक्री. ठीक आहे. मिमिक्रीमध्ये दोन प्रकारच्या मिमिक्री आपण बघणार आहोत. पहिली जी आहे ती आहे बॅटिन्सन मिमिक्री. ओके. तर या मिमिक्रीमध्ये मॉडल जो आहे तो डेंजर आहे, टॉक्झिक आहे, आणि मिमिक जो आहे तो इज गुड, नॉन टॉक्झिक आहे आणि तो टेस्टफुलसुद्धा आहे. पण तो फक्त मॉडलसारखा दिसत असल्यामुळे जे काही प्रिडिक्टर्स आहेत त्यांना असं वाटतं की याची टेस्टसुद्धा तशीच असेल, हा सुद्धा टॉक्झिक असेल, त्यामुळे त्याची कोणी शिकार करत नाही. ठीक आहे. त्या प्रकारची जी मिमिक्री असते त्याला आपण म्हणतो बॅटिन्सन मिमिक्री. ठीक आहे. तर याच्यामध्ये जो मॉडल आहे तो मॉडल आहे मोनारेज बटरफ्लाय. मॉडल कोण आहे, मोनारेज बटरफ्लाय. ओके. आणि मिमिक जो आहे, जो त्याची मिमिक करतोय तो आहे व्हाईसरे बटरफ्लाय. व्हाईसरे बटरफ्लाय. तर स्टुडंट्स, मोनारेज जी बटरफ्लाय आहे ती टॉक्झिकसुद्धा आहे आणि डिसटेस्टफुल आहे, म्हणजे खायला सुद्धा ती चांगली लागत नाही. चुकून जर खाल्ल्या गेली असेल तर पुढच्या वेळेस कोणी त्याला टचसुद्धा करणार नाही. पण व्हाईसरॉय बटरफ्लाय जी आहे ती टेस्टफुलसुद्धा आहे आणि नॉन टॉक्झिकसुद्धा आहे. पण ती मोनारेज बटरफ्लायची मिमिक्री केल्यामुळे करत असल्यामुळे ती एक्झॅक्टली बिलकुल मोनारेज बटरफ्लायसारखीच दिसते. त्यामुळे तिची जी प्रिडेक्टर आहे ती तिला न ओळखता तिला मोनारेज बटरफ्लाय समजतात आणि तिच्यापासून ते दूरच राहतात. ठीक आहे. दॅट इज ए एक्झाम्पल्स. ओके. ते आहे बॅटिन्सन मिमिक्री. ठीक आहे. नेक्स्ट जी आहे ती आहे मुलरन मिमिक्री. मुलरन मिमिक्री. ओके. तर याच्यामध्ये मॉडल आणि मिक दोन्ही टॉक्झिक असतात, दोन्ही डिसटेस्टफुल असतात, चवीला चांगले नसतात. तरीसुद्धा जो मॉडल आहे त्या मॉडलची मिमिक करत असतो. याच्यामध्ये सुद्धा मॉडल जो आहे तो मोनारेज बटरफ्लायचा आहे, जो टॉक्झिक आहे आणि डिसटेस्टफुलसुद्धा आहे. ठीक आहे. पण जो मिमिक जो आहे तो अनादर बटरफ्लाय आहे, दॅट इज अ क्वीन बटरफ्लाय. क्वीन बटरफ्लाय. ओके. ही स्पेसीसुद्धा बटरफ्लायची टॉक्झिक आहे आणि डिसटेस्टफुलसुद्धा आहे. तरीसुद्धा ही काय करते, या मॉडलचं मिमिक करते. ठीक आहे. पण जे हिचे जे शिकारी असतील ते त्याच्यामध्ये प्रोटेक्शन तर होतेच, पण जे दुसरे जे आहेत जे मोनारेजचे बटरफ्लायचे प्रिडिक्टर्स आहेत ते सुद्धा हिच्यापासून दूरच राहतात. हिचे डबल तिचं प्रोटेक्शन होत आहे. तिला
टेस्ट करायची आवश्यकता नाही. त्यांना असं वाटतं ही सुद्धा मोनारेज बटरफ्लायच आहे, तिची टेस्टसुद्धा डिस्ट्रेसफुल असेलच आहे, त्यामुळे ते सुद्धा त्यांच्यापासून दूरच राहतात. म्हणजे तिला या बटरफ्लायची मिमिक केल्यामुळे आणखीन ज्या दुसऱ्या प्रकारच्या प्रेडेटरपासून काय होते, प्रोटेक्शन मिळत आहे. अशा प्रकारच्या मिमिकला आपण म्हणणार आहोत मुलरेन्स मिमिक्रीज. ओके स्टुडंट, नेक्स्ट आपल्याला ॲडॅप्टेशन बघायचं आहे प्लांटमध्ये. तर डिफरंट टाईपचे प्लांट असतात. काही प्लांट्स लँडवरती असतात, काही वॉटरमध्ये असतात, काही ॲम्फिबियन्स असतात. ठीक आहे, पण मोस्ट ॲडॅप्टेबल प्लांट जे आहेत ते म्हणजे डेझर्ट प्लांट्स. तर तेच आपल्याला बघायचे आहेत, ज्यांना झिरोफाईट्स प्लांट म्हणतात. झिरोफाईट्स प्लांट म्हणजे कोणते प्लांट, जे डेझर्टमध्ये राहतात. ठीक आहे, सो लेट्स सी द ॲडॅप्टेशन ऑफ झिरोफाईट्स. Adaptation of झिरोफाईट. झिरोचा अर्थ काय होतोय, ड्राय. ओके, फाईट मीन्स प्लांट्स. तर यामध्ये सुद्धा जो एम आहे तो सेम आहे. ठीक आहे, सो एम ऑफ दिस ॲडॅप्टेशन इज टू रिड्यूस वाटर loss during transpirations. ओके, ट्रान्सपिरेशन तुम्हाला माहीत असेल की ट्रान्सपिरेशन ही एक प्रोसेस आहे की ज्या थ्रूमध्ये प्लांटमध्ये जे एक्सेस वॉटर असते ते स्टोमॅटोच्या थ्रू वॉटर वेपर्सच्या कन्व्हर्शनमधून बाहेर लॉस केले जातात. ठीक आहे, एक्सेस वॉटर जे ते प्लांटमधून लिबरेट केले जातात थ्रू द इव्हॅपोरेशन्स, त्याला आपण ट्रान्सपिरेशन म्हणतात. ठीक आहे, मी मराठी सांगतो तुम्हाला म्हणजे चांगल्या प्रकारे समजेल की पानामधून जे एक्सेस वॉटर आहे प्लांटमध्ये ते पानामधून त्यांची वाफ होऊन ते लॉस केले जाते, त्याला आपण ट्रान्सपिरेशन्स म्हणतो. ठीक आहे, तर मेन जो ॲडॅप्टेशनचा मेन एम जो आहे ॲडॅप्टेशनचा तो म्हणजे की प्लांटमध्ये जे काही पाणी आहे त्याचं प्रोटेक्शन करणे, ते पाणी जे लॉस होणार आहे ते वाचवणे. ठीक आहे, तर पहिलं जे ॲडॅप्टेशन जे आहे त्यांचं ते म्हणजे दे हॅव नो लीव्स or either they have either no leaves or ओके, कारण की ट्रान्समिशन होण्याचं मेन जे पार्ट आहे प्लांटचा तो म्हणजे लीव्ज असतात. तर लीव्ज जर नसेल तर तिथे ट्रान्समिशन होणार नाही. बरेचसे प्लांट स्पेसिस जे आहेत डेझर्टमध्ये त्याच्यामध्ये लीव्स नसतात. ठीक आहे, जर लीव्ज जर असतील लीव्स आर व्हेरी स्मॉल, खूपच लहान असतात किंवा स्कॅन्टी असतात, स्केली असतात. ओके, किंवा दे आर कन्वर्टेड into स्पाइन्स. ओके, याचं एक्झाम्पल्स आहे ऑपुनिशिया. तर नेक्स्ट जे ॲडॅप्टेशन आहे, लीव्स कवर विथ द थिक क्युटिकल्स. लीव्स कवर विथ द थिक क्युटिकल. ओके, एक पतलीशी लेअर लीफवरती असते जेणेकरून जे काही इव्हॅपोरेशन होणार आहे ते होणार नाही किंवा झालं असेल तर फार कमी होईल. ठीक आहे, दुसरी गोष्ट म्हणजे स्टोमॅटा जो असतो लीव्हचा, पर्टिक्युलरली जे स्टोमॅटा माहिती असेल, ही एक एक्सटर्नल ओपनिंग असते प्लांटची जिथून प्लांट्स लीव्स हे मेन पार्ट आहे प्लांटचा जिथे ट्रान्सपिरेशन्स होत असते. आणि प्लांट्सच्या लीव्सवरती स्टोमॅटा असतात जी ओपनिंग असते जिथून प्लांट्स गॅसेस एक्सचेंज करतात, वॉटर इव्हॅपोरेशन लॉस करतात. ठीक आहे, तर हे जर डे टाईमला जर ओपन असतील तर याच्यामध्ये खूप सारी वॉटर वेपर्स लॉस होतील. ठीक आहे,
तर प्लांटने एक ॲडॅप्टेशन केलेलं आहे की डे टाईमला हे जे खूप सारी वॉटर लॉस करू शकतात, त्यामुळे डे टाईमला जे स्टोमॅटर असतात त्यांची ते डे टाईमला क्लोज असतात आणि नाईटला ते ओपन असतात. ठीक आहे. तर अशा प्रकारे जी ॲक्टिव्हिटीज असल्यामुळे ह्यांच्यामध्ये होणारी जी फोटोसिंथेसिस आहे ते कॅम फोटोसिंथेसिस होत असते. ठीक आहे. 2 प्रकारची फोटोसिंथेसिस आहे, त्याच्यामध्ये कॅम पाथवे असतो. ठीक आहे. या कॅम पाथवे थ्रू नाईट टाईमला ते कार्बन डायऑक्साईडला फिक्स करतात, म्हणजे फोटोसिंथेसिस करतात. ठीक आहे. कॅम पाथवे म्हणजे काय तर इट इज अ क्रुशिलियन्स ॲसिडिक मेटाबॉलिझम. ठीक आहे. म्हणजे याच्या तारणारा जो काही पहिला प्रोडक्ट आहे किंवा जेव्हा तारणारा जी पहिली ॲसिड आहे ती क्रुशिलियन्स ॲसिड आहे, त्यामुळे याला क्रुशिलियन ॲसिड मेटाबॉलिझम पाथवे म्हणतात. ठीक आहे. आणि इट इज अ पर्टिक्युलर ऑकर ऑन द नाईट टाईम, जेव्हा टेम्परेचर खूप कमी असते त्या टायमाला आतला टोमॅटो ओपन राहतात आणि त्यामुळे ते कार्बन डायऑक्साईड क्लीन करू शकतात आणि त्या कार्बन डायऑक्साईडचं कन्व्हर्शन नंतर ते कार्बोहायड्रेटमध्ये करतात. ठीक आहे. सो इट इज अ कॅम पाथवे. सो इट्स स्टोमॅटा अरेंज इन द पिट्स. Its stomata are arranged in deep pits. ओके. डे टाईमला तर ते क्लोजच असतात. जनरली अदर प्लांटचे डे टाईमला ओपन असतात फॉर द कार्बन डायऑक्साईड अँड रिलीज ऑफ ऑक्सिजन्स, पण यांचे स्टोमॅटा डे टाईमला क्लोज असतात आणि तरीसुद्धा यांच्यामध्ये इव्हॅपोरेशन होऊ शकते. तर त्या इव्हॅपोरेशनपासून वाचण्यासाठी ते डीप पिट्समध्ये अरेंज केलेले असतात. ठीक आहे. म्हणजे ते डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये येत नाहीत. ठीक आहे. तर काही प्लांटचे जे लिव्स आहेत ते रोल असतात किंवा फोल्ड झालेले असतात ड्युरिंग द डे टाईम. ओके. हे सुद्धा यांचे एक ॲडॅप्टेशन्स आहे. जे लिफ आहेत ते रोलिंग असतात. ओके. किंवा ते फोल्ड असतात. ठीक आहे. आणि रोलिंग आणि फोल्ड असल्यामुळे त्यांचे जे स्टोमॅटा ते झाकलेले असतात, ते जागून जातात. जनरली जे स्टोमॅटा असतात ते लिप्सच्या सरफेसवरती असतात, बॅक साईडला किंवा वर नसतात, वरच्या साईडला असतात, कारण की हाच वरचा पोर्शन जो असतो तो सनलाईटच्या कॉन्टॅक्टमध्ये असतो. तर हाच पोर्शन जर त्यांनी झाकून घेतला तर तिथे इव्हॅपोरेशन होण्याचे चान्सेस फार कमी असतात. ठीक आहे. तर ते फोल्ड असतात किंवा मग ते रोल झालेले असतात लिप्स. ठीक आहे. त्यामुळे स्टोमॅटा डायरेक्टली कॉन्टॅक्टमध्ये येत नाही. ठीक आहे. नेक्स्ट ॲडॅप्टेशन जे आहे ते म्हणजे सम प्लांट्स किंवा इन सम प्लांट्स स्टेम और लीव्स आर सुक्युलंट्स. ओके. सुक्युलंट म्हणजे काय, ते वॉटर स्टोअर करून ठेवू शकतात. इट कॅन बी स्टोअर वॉटर किंवा ते वॉटर ॲब्झॉर्ब करून घेऊ शकतात. ठीक आहे. तर काही प्लांट असतात ते की रेनी सीझन्समध्ये किंवा जेव्हा वॉटर अवेलेबल असेल, फेवरेबल कंडिशन असेल, त्या टाईमला जेवढं वॉटर मिळेल तेवढं पूर्ण वॉटर ते काय करतात, ॲब्झॉर्ब करून घेतात, स्टोअर करून ठेवतात. ठीक आहे. आणि त्याच वॉटरवरती मग ते पूर्ण वर्ष किंवा नेक्स्ट रेन येण्यापर्यंत टिकून राहतात. ठीक आहे. तर ते प्लांटचे पार्ट जे असतात ते सुक्युलंट असतात, त्यांना सुक्युलंट्स म्हणतो आपण. ठीक आहे. तर ते एक तर स्टेम असू शकते किंवा लीव्ज असू शकतात. खूप फ्लेशी असा पार्ट असतो तो, कारण त्या पार्टमध्ये वॉटर काय केलेलं असते, स्टोअर केलेलं असते. ठीक आहे. तर काही प्लांटमध्ये ऑस्मॅटिक प्रेशर हाय असते. ओके. सो सम प्लांट्स हॅव हाय osmotic pressure to endure from desiccations. ओके. डेसिकेशन आपण बघितलं होतं. डेसिकेशन म्हणजे काय, तर ते सुकणे, वाळणे. ठीक आहे. जर एखादा प्लांट खूपच उन्हात असेल आणि त्या उन्हामुळे तो काय होतो, वाळून जातो, जगत नाही. मग आपल्याला त्या प्लांटसाठी सावली करावी लागते किंवा त्याला सावलीत ठेवावं लागते, तर तो असतो. ठीक आहे. डायरेक्ट कॉन्टॅक्ट उन्हामध्ये जर आला तर तो प्लांट वाळून जातो. तिथे तर डेजमध्ये खूप हाय टेम्परेचर असते, त्या
टेम्परेचरमध्ये तर कोणतेही प्लांट का डेसिकेशन होऊ शकते, तर त्याच्यापासून वाचण्यासाठी त्या प्लांटने एक ॲडॅप्टेशन केलेलं आहे. ते ॲडॅप्टेशन म्हणजे त्यांचं ऑस्मोटिक प्रेशर हाय राहते, ठीक आहे. आणि ऑस्मोटिक प्रेशर हाय असल्यामुळे त्यांच्यातले जे वॉटर आहे ते इझिली इव्हॅपोरेट होऊ शकत नाही, ठीक आहे. अशा प्रकारे आपण इथे 5 ॲडॅप्टेशन बघितले रिगार्डिंग टू द प्लांट्स, पर्टिक्युलरली द झिरोफाईट्स. ओके. याच्या व्यतिरिक्त सुद्धा जे प्लांट्स वॉटरमध्ये राहतात त्याला हायड्रोफाईट म्हणतात किंवा हेलोफाईट म्हणतात, ठीक आहे. ते सी वॉटरमध्ये जर असेल तर ते सॅलिनिटीसोबत सुद्धा ॲडॅप्टेशन करतात. वॉटरमध्ये असेल तर वॉटर करंट किंवा वॉटरचे जे pH आहे किंवा अदर जे फॅक्टर्स आहेत त्यांच्यासोबत ते ॲडॅप्टेशन करतात. तर त्याच्यामध्ये सुद्धा एक इम्पॉर्टन्स होता तो होता झिरोफाईट्स, तो आपण आज घेतलेला आहे, ठीक आहे. सो स्टुडंट्स, आज आपलं ॲडॅप्टेशन इथे कव्हर झालेलं आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण न्यू टॉपिक सुरू करू, दॅट इज अ पॉप्युलेशन ॲट्रिब्यूट्स. ओके.